उन्हाळा सुरू झालाय आणि आईस्क्रीम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. तर चला, आज तुमच्यासाठी स्पेशल घरी बनवलेलं चॉकलेट आईस्क्रीम. तर आधी लागणारं साहित्य: व्हिप्ड क्रीम, कॉर्न स्टार्च, कोको पावडर, डार्क चॉकलेट, चोको चिप्स, दूध आणि साखर. तर चला स्टार्ट करूया. डार्क चॉकलेट एकदम बारीक कट करून घ्या आणि त्यानंतर एका कपमध्ये थोडं दूध घेऊन त्याच्यात कॉर्न स्टार्च आणि कोको पावडर घेऊन ते छान मिक्स करून घ्या. आणि चॉकलेट कट करताना थोडी चोरी मात्र चालतेच. आमच्या अर्थ पहा. आता एका पॅनमध्ये दूध गरम करा. दूध थोडं तापलं की त्यात तयार केलेलं मिश्रण टाका. त्यात बारीक कापलेले डार्क चॉकलेट टाका, जे मी दाखवायचं विसरले बरं का. सगळं छान मिक्स करा. थोडी गोडी हवी असेल तर साखर घाला. डार्क चॉकलेटमुळे येणारा कडवटपणा बॅलन्स होईल. आता हे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या. थोडंसं घट्ट झालं की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. तोपर्यंत व्हिप्ड क्रीम छान फ्लपी होईपर्यंत बीट करून घ्या. क्रीम तयार झाल्यावर त्यात थंड झालेलं चॉकलेटचं मिश्रण घाला आणि पुन्हा बीट करा. आणि त्याच्यात 2-3 थेंब व्हॅनिला एसेन्स ॲड करा. त्याने आईस्क्रीमचा स्मेल खूप परफेक्ट येतो. आणि वापस बीट करा. आता हे तयार मिश्रण एका कंटेनरमध्ये घाला आणि वरून खूप सारे तुम्हाला पाहिजे तेवढे चॉको चिप्स घाला. आणि ते मिश्रण 8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. 8 तासानंतर बाहेर काढा. तुमची घरगुती क्रीमी चॉकलेटी आईस्क्रीम एन्जॉय करा. रेडी आहे आईस्क्रीम आणि आमच्या अर्थाला थोडा पण दम निघत नाहीये. तर चला पाहू. तू काय आता